महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय। सगळ्याच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे। याच निवडणुकीमध्ये राज्यातील तरुण मतदार मोठा फॅक्टर ठरणार आहे। यंदा राज्यामध्ये युवा आणि तरुण मतदारांचा आकडा हा लक्षात घेण्यासारखा आहे। तर याचं निवडणुकीवरती, राज्यात आणि देशात सुरू असणाऱ्या राजकारणावरती तरुणांना काय वाटतंय, या तरुणांना त्यांचा आमदार कसा हवाय, हे सगळं जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। आज आपण जाणून घेणार आहोत की नक्की विद्यार्थ्यांचे काय मत आहे, त्यांचे पण काही प्रश्न आहेत, ते देखील काही समस्यांना सामोरे जातात। वेगवेगळ्या ठिकाणाहून ते पुण्यात शिकायला येतात, तर नक्की त्यांचे काय समस्या आहेत आज आपण जाणून घेऊयात या COEPच्या विद्यार्थ्यांकडनं। बरेचदा बघितलं की पुण्यातल्या नाईट लाईफवरती घेऊन पण मुद्दे उचलले जातात। तू पुण्यातला आहेस, तर मग काय वाटतं तुला, हे योग्य मुद्दा आहे पुण्यातून निवडणुका लढवण्याचा? नाईट लाईफ बंद केले किंवा त्याच्यावरती काही रिस्ट्रिक्शन्स आणले? प्रत्येक गोष्टीला दोन पैलू असतात, काही चांगले असतात, काही वाईट असतात। तर नाईट लाईफ म्हणजे असं बंद करणं हे पूर्णपणे पण चुकीचं पण नाही बोलू शकत आणि योग्य पण बोलू नाही शकत असं मला वाटतं। म्हणजे कारण की ते प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा वेगळा असू शकतो। अपार्ट फ्रॉम दिस, आता माझा मित्र ग्रामीण भागातलं काहीतरी बोलत होता। मी एक शेतकरी कुटुंबातला आहे, दौंडचा आहे मी। तर आमचे जे मुद्दे असतात शेतकऱ्यांचे, हे कधीच म्हणजे पुढे गेले जात नाहीत। कोणतं पण सरकार येऊ दे, हे मुद्दे कधीच सॉल्व्ह होत नाही। आमच्या म्हणजे जो माल असतो शेतकऱ्यांचा, त्याला कधीच म्हणजे हमी भावाचा मुद्दा हा कित्येक वर्ष झाला आमचा चालू आहे, पण तो कधीच सॉल्व्ह झालेला नाहीये। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा तुम्ही याला विचारला लाडक्या बहिणी वगैरे बद्दल, तर लाईक हो, आधी होतं की वुमन्सला नव्हतं तेवढ्या सोयी वगैरे, बट आत्ताचं जे आय थिंक जे ॲटमॉस्फिअर आहे त्याच्यात थोडं मुलांना शिक्षण पण आहे। हां, मोफत शिक्षण आहे, ठीक आहे, मुलांना नका देऊ, पण थोडे तरी सवलती काहीतरी पाहिजेत, कारण की ते पण आपल्या ह्या समाजाचा घटक आहेत, मोठा घटक आहेत। आणि तिसरा मुद्दा जरांगे फॅक्टर जो तुम्ही विचारला होता, मे बी हे खूप कॉन्ट्रोवर्शियल होईल, पण मला हे बोलायचं आहे की लाईक कशाला जाती ठेवायच्या, रिझर्वेशन का पाहिजे एज्युकेशनमध्ये, सगळ्यांना समान हक्क भेटला पाहिजे एज्युकेशनमध्ये, असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे, हे मला मांडायचं होतं। नक्कीच आपल्यासोबत या कॉलेजचे काही शिक्षक देखील आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। सर, शिक्षक म्हणून तुमचं या सगळीकडे तुम्ही कसं बघता महाराष्ट्रात? शिक्षक म्हणून जेव्हा मी बघतो तर साधारणतः ज्या आपल्या पूर्वजांनी किंवा असं म्हणू शकतो आपण की चाणक्यांनी शिक्षक म्हणून पूर्ण राजकारण बघितलं होतं आणि त्याचा प्रभाव प्रत्येक शिक्षकावर आहे। तर मला असं वाटतं की शिक्षक म्हणून याकडे बघताना विद्यार्थ्याला डोळस करणं आणि ह्या पूर्ण देशाच्या विकासासाठी त्याला तयार करण्याकरता आवश्यक असलेलं ज्ञान या शिक्षण माध्यमातून आम्ही नेहमी देण्याचा प्रयत्न करतो। साधारणतः भारतीय लोकशाही सुदृढ करण्याकरता त्यातला जो काही डिफरन्सेस आहेत, भेदभाव आहेत, तर तो कमी करून एक योग्य नागरिक आणि एक योग्य व्यक्ती बनवण्याकरता आमचा विशेष सर, ते तर झालंच, पण आजकालचं राजकारण बघता तुम्ही काय सांगाल की काय गोष्टींवरती निवडणुका लढवल्या तर ते प्रभावी ठरतील, आणि तुमचं काय त्याच्यावरती सगळं म्हणणं आहे किंवा तुमचे ॲनालिसिस काय म्हणतात? नाही, आमच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं त्याबद्दल माझंही तेच म्हणणं आहे की विकासाच्या भूमिकेवर राजकारण किंवा इलेक्शन्स लढल्या पाहिजेत। आपल्या भारतामध्ये बहुतांश इलेक्शन्स हे जात, धर्म, पंथ आणि एका विशिष्ट ग्रुपला समोर धरून केलं जातं। तसं न होता देशाचे जे काही मुद्दे आहेत, कारण आपला देश हा लोकसंख्येने पण फार मोठा आहे, डायव्हर्सिफिकेशन एक खूप आहे, आणि त्या मानाने टेक्नॉलॉजिकली जर असा विचार करतो म्हटलं तर अजूनही पाश्चात्य देशांपेक्षा आपण मागे आहे। तर आपल्या देशाच्या दृष्टीने म्हणजे भविष्याच्या दृष्टीने आपल्याला अजून भरपूर मोठा विकास करायचा आहे, आणि विकासाच्या दृष्टीने जे पण राजकारण किंवा जे पण काही पक्ष पुढे येतील किंवा ज्या पण त्यांच्या काही योजना असतील त्याचा डोळसपणे आणि त्याचा सारासार विचार करून मतदान करावं असं मला वाटतं नेहमी। नक्कीच आपल्यासोबत एक लाडक्या बहीण आहेत। ताई, तुमच्यापर्यंत योजना पोचली आहे, नाही पोचली आहे, काय त्याचं आहे तुमच्यापर्यंत, त्याचा इफेक्ट किती जाणवतो की तुम्ही आजूबाजूला बघता की त्या योजनेचा काही फरक पडला आहे पुण्यासारख्या शहरामध्ये? पुण्यामध्ये बऱ्याच लोकांना, 1 कोटी लोकांना त्याचा फरक पडलेला मी पेपरमध्ये वाचलेलं होतं, आणि निश्चितच लोकांना फरक पडलेला आहे त्याच्यामध्ये। ते पुढच्या इलेक्शनमध्ये, पुढच्या जो कोणी निवडणूक उमेदवार
जिंकून येईल त्याच्यामध्ये कंटिन्यू होणार की नाही त्याच्यामध्ये त्यांची ती शाश्वती भीती आहे त्यांना. तुम्ही कुठल्या मतदारसंघातून मतदान करणार आहे यावेळी? औरंगाबाद संभाजीनगरमधून आहे मी आणि आमच्याकडे महिन्यातून फक्त 4दा पाणी येतं. तर पाण्याचा आतापर्यंत प्रश्न तर पाण्याचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. पण आतापर्यंत जितके पण निवडून आले त्यांनी कुठल्याही पद्धतीने याच्यावरती तोडगा केलेला नाही आहे याच्यामध्ये. मराठवाड्यामध्ये जर आपण एकंदरीत बघितलं तर पाण्याचा प्रश्न आहे, परत हे लाडकी बहिणीचं परत तिथे पण त्यांनी खूप जास्त प्रमोशन केलं. तर नक्की मराठवाड्यातलं एकंदरीत सगळं सिच्युएशन बघता तुमचं काय मत आहे की कुठल्या घटकांकडे बघून मतदान केलं पाहिजे आणि आमदार जो निवडून येईल त्यांच्याकडनं काय मागण्या आहे? आपल्याकडे पूर्वजापासून ते आपल्याकडे ज्ञान असल्याची गोष्ट अशी नाही आहे. आपण जर बघितलं तर नालंदा आपल्याकडे सगळ्यात चांगली गोष्ट होती. ब्रह्मांड आपण शोधून टाकलेला आहे. भूगोल आपण ज्यावेळेस भूगोल शिकतो पण आपल्या पूर्वजांनी ऑलरेडीच ब्रह्मांड शिकलेलं आहे. नॉलेजची कमतरता नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे विकासाला महत्त्व आहे. डेव्हलपमेंट जर आपला युवा पिढी जर विकासशील झाला तरच त्याचं भवितव्य आपल्या हातात आहे. तुम्ही जवळपास अर्धा दिवस तुम्ही युवकांमध्ये असतात, तर एकंदरीत त्यांचं मत काय आजकालच्या राजकारणामध्ये? कारण आपण जर बघितलं तर त्यांचं साधारणतः मत असं असतं की काय करणार आहे आपण मत देऊन. तर त्याच्यामध्ये शिक्षक म्हणून तुम्ही काय भूमिका तुमची असते? आजकालची जी पिढी आहे ती जरा समजदार आहे. त्यांना कळते की काय आहे आणि काय नाही आहे चांगलं याच्यामध्ये. त्याच्यामुळे आमचं असं असतं की आम्ही त्यांच्यावरती खरं आणि खोटाचा सांगत असतो की जे विकास करतात त्यांच्या पद्धतीनं तुम्ही जायला पाहिजे. वोटर अवेअरनेस करायला पाहिजे. कारण वोटर अवेअरनेस खूप कमी प्रमाणात होतो. जो मतदार म्हणजे 50% कमी होतं. त्याच्यामुळे आम्ही मागच्या वर्षी इलेक्ट्रॉल ECL क्लब स्थापित केलेला आहे. आमच्या याच्यामध्ये वोटर अवेअरनेस केलेला होता आणि ज्यांचं वोटर मतदान रजिस्ट्रेशन नव्हतं ते मतदान रजिस्ट्रेशन करून वाढवून दिलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की जो चांगला आहे त्यालाच मतदान करण्यात यावे. नक्कीच दादा, आत्ता जसे तुमच्या शिक्षिका म्हणल्या की वोटर अवेअरनेस सगळ्यात जास्त गरजेचं आहे, तर तुझं काय म्हणणं आहे त्याच्यावरती? हो, वोटर अवेअरनेस गरजेचं आहे. आता कालच थोड्या दिवसापूर्वीच आमची एंड सेमिस्टर चालू झाली आहे. तर जे सुपरवायझर जे आमच्या वर्गात येत आहेत त्यांनी पण आम्हाला एक वोटर अवेअरनेसबद्दल सांगितलं आहे पेपर सुरू व्हायच्या आधी. ते एक चांगली म्हणजे मोहीम आहे आपल्या कॉलेजकडनं घेतलेली. वोटर अवेअरनेस झालाच पाहिजे कारण आपलं म्हणजे जे प्रतिशत लोक वोटिंग करतात ते खूप कमी आहे. तर तो वाढला पाहिजे असं माझं आहे. अजून खरं तर विद्यार्थी आपल्यासोबत आहे. दादा, कुठून आलास तू? मी काटोल मतदारसंघातून म्हणजे नागपूर जिल्ह्यातून. काय तिकडची परिस्थिती आहे सध्या? परिस्थिती म्हणजे तिकडे एम्प्लॉयमेंटच नाही आहे. लोक म्हणते की एम्प्लॉयमेंट द्या, पण तुम्ही बिझनेसच केले नाही सुरू. म्हणजे माझं म्हणणं असं की गव्हर्नमेंटने पहिले बिझनेस सुरू करावा. म्हणजे बिझनेसला प्रोत्साहन दिले बिझनेसमॅनला. आता माझं दुकान काही आहे. विद्यार्थ्यांचा असा पण आरोप आहे की बिझनेस सगळे गुजरातला चालले. त्याच्यावर तुझं काय म्हणणं आहे? त्याच्यावर आता ते गव्हर्नमेंटचं तेवढे फरक पडतेच त्या गोष्टीवर. पण महाराष्ट्रामध्ये आले पाहिजे, वरतून नागपूरला आले पाहिजे. महाराष्ट्रातनं गुजरातला चालले, त्याच्यावर तुझं काय म्हणणं आहे? ते महाराष्ट्राचं पॉलिटिक्स असं झालं आहे की ते लोक महाराष्ट्रामध्ये फोकस करत नाही सध्या. ते लोक म्हणजे आपल्या गावाकडचे जे लोक आहेत त्यांना जास्त फोकस करते. खरं तर मेक इन इंडिया वगैरेचं खूप प्रचार चालू आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की स्टार्टअपमध्ये युवकांनी जास्त इन्व्हेस्ट केलं पाहिजे. तर स्टार्टअप इंजिनियर म्हणून सगळ्यात जास्त किडा असतो स्टार्टअपचा. तर मग तिकडनं काही योजना आणल्या पाहिजेत का? इंजिनियर म्हणून तुझं काय म्हणणं आहे? योजना तर आणलीच पाहिजे. आता आमच्या इकडे पुणे स्टार्टअप फेस्ट नावाचा इव्हेंट आहे. त्याच्यामुळे असं झालं आहे की म्हणजे एंटरप्रेनर्सला म्हणजे प्रोत्साहन भेटते की आपण करावं. नाही तर आपल्याला असं असतं की आपल्याला पैसे भेटत नाही आहे. आपण गव्हर्नमेंटचं आतापर्यंत स्टार्टअपसाठी काही असं प्रोत्साहन नाही. काही असं प्रोत्साहन नाही. म्हणजे आहे प्रोत्साहन, मेक इन इंडिया थ्रू काय प्रोत्साहन आहे, पण तेच की हे लवकर झालं पाहिजे. हे प्रोसेस स्लो सुरू आहे, म्हणजे हळूहळू सुरू आहे. जेव्हा लवकर होईल तेव्हा आपल्याला डेव्हलपमेंट दिसून पडेल या गोष्टीत. आमदार निवडून आल्यानंतर तुझ्या काय मुख्य 2 मागण्या आहेत? तर डेव्हलपमेंट सगळ्यात पहिले. वरतून असे प्रोव्हिजन्स क्रिएट केले पाहिजे की एका म्हणजे माणसाला ईज झाली पाहिजे लाईफमध्ये ईज झाली पाहिजे माणसाला. म्हणजे जे आता शेतकरी माणसं आहे, शेतकरी लोकांना एक काम ते भेटली पाहिजे एक व्हॅल्यू की म्हणजे मिनिमम जे असते प्राईस, सेलिंग प्राईस तो भेटला पाहिजे शेतकरी माणसांना. त्यांना तो भेटत नाही तर मग कायच म्हणा मग समोर. नक्कीच. खरं तर आपण बघितलं की विद्यार्थ्यांच्या या वेगवेगळ्या मागण्या आहेत आणि त्यांच्या काही प्रलंबित प्रश्न आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
एम्प्लॉयमेंट आणि रोजगार, कारण त्यासाठी विविध भागातून त्यांना मोठ्या मोठ्या शहरांमध्ये यायला लागतं. हा प्रश्न कधी सोडवला जाईल? आणि रिझर्वेशनचा तर प्रश्न खूप मोठा प्रलंबित आहे आणि त्यातनं एज्युकेशन सिस्टीममधनं हा खरं तर प्रश्न कधी जाईल, हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आत्ताच काही विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे. खरं तर आता हे सगळे प्रश्न सोडवले जातील की नाही आणि त्यांच्या मनातला आमदार निवडून येतो की नाही 23 तारखेला, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे.